अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कुणीही स्वतःला बाहुबली समजत असेल तर आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिलंय असं त्यांनी म्हटलं। तर निवडणुकीमध्ये पैसे लागतात आणि लोक पैसे घेतात पण मत द्यायचं त्यालाच देतात असंही वक्तव्य पटेल यांनी केलं। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचा रोख नेमका कुणाकडे होता असा सवाल उपस्थित होतोय। पैशाच्यामुळे कोणी समजत असेल की मी निवडूनच आलो असं अजिबात होत नाही। जितके लागतात तेवढे खर्च करावंच लागते आणि ते होणार, पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समझने वाले को इशारा काही लोक आता निवडणुका येतात तेव्हा अनेक लोक आपापल्या पद्धतीनं भाष्य करत असतात। काही स्टेटमेंट असे देतात की आम्ही आहो, पैसे आहे वगैरे आहे। काही व्यक्तिगत कोणाच्या बद्दल नाही, पण जे लोक अशा इशारा करून उमेदवारांच्याकडे जातात किंवा लोकांना असा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना इशारा कुठेतरी केला पाहिजे की सगळं पैशाच्यामुळेच काय होत नाही। जनता पण फार म्हणजे पैशाच्या आमिषमध्ये न पडता ते योग्य निर्णय करत असतात, असा मी इशारा काल सूचक इशारा केला। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी हे जे वक्तव्य केलं या वक्तव्यावरती आता मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो। त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं। पुढची बातमी बघूया।